नमस्कार, मी श्रीकांत वाटवे. मी आमच्या पुढच्या प्रवासाबद्दल आता नर्मदा परिक्रमेतल्या माहिती देणार आहे. आम्ही केवाडियाला जो आमचा मुक्काम होता तिथं आम्ही आदल्या दिवशी हे सगळं बघितलं. काय म्हणतात त्याला, मोठा स्टॅच्यू ऑफ युनिटी वगैरे सगळं बघून झालं आणि सकाळी आम्ही निघालो आणि तिथून एक कॅनल होता. तो कॅनल क्रॉस करून पलीकडे गेल्यानंतर तानखेला या गावात नाना अंबाजी मंदिर होतं. ते अतिशय प्रसिद्ध मंदिर आहे, खूप मोठं मंदिर आहे आणि महत्वाचं म्हणजे परिक्रमावासी जेव्हा जातात तेव्हा तिथे त्यांची राहण्याची सोय होते. त्याच्या बॅक साईडला थोडंसं एक गुहेसारखं आहे, पाण्याचा फ्लो आहे, म्हणजे तीर्थ म्हणतात त्याला, असं सगळं तिथं व्यवस्था आहे. ते सगळं आम्ही बघितलं. तिथं त्याने आम्हाला थोडासा प्रसाद दिला, प्रसाद म्हणजे पेढा वगैरे, कारण नाश्ता आम्ही सकाळी केला होता हॉटेलमध्येच, परंतु थोडासा प्रसाद होता तो घेतला आणि प्रसाद घेऊन झाल्यानंतर मग आम्ही निघालो. तिथून मग आम्हाला ऍक्च्युली जायचं होतं हपनेश्वर मंदिर. आता हपनेश्वर मंदिर म्हणजे काय आहे, तर हपनेश्वर मंदिर ऍक्च्युली जेव्हा नर्मदेचा तलाव म्हणजे नर्मदा डॅम बांधला गेला तेव्हा जुनं जे मंदिर होतं पहिलं, अगदी जुनं, तर ते मंदिर पूर्णपणे पाण्यामध्ये गेल्यामुळे गुजरात सरकारनं नवीन कोस्टवर म्हणजे पाण्याच्या बाहेर हे अतिशय सुंदर मंदिर बांधलेलं आहे. तिथं राहायची सुंदर सोय आहे. शंकराची मोठी मूर्ती आहे, ती तुम्हाला बघायला मिळेलच फोटोमध्ये अर्थात. मग ती सगळी मूर्ती तिथे आहे. तर आम्ही निघालो आणि आम्हाला वाटेमध्ये गुगल महाराजांनी आम्हाला थोडंसं मिसगाईड केलं. म्हणजे रस्ता आहे असं दाखवलं, रस्ता दिसत होता, पण जेमतेम टू व्हीलर जाईल असा रस्ता होता आणि आम्हाला वाटेत थांबूनच लोकांना विचारायला लागलं की बाबा आम्ही आता काय करायचं. ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आमचा बराच वेळ गेला, पण आम्ही पोचलो. मग तिथं आम्ही कावंथला पोचलो. कावंथ नंतर कढीपाणी या मार्गे त्या हपनेश्वर मंदिराला जायचंय. तो रस्ता जरा खराब होता, पण ठीक आहे, म्हणजे थोडा वेळ लागला. खाली वळण होतं, अमुक होतं, पूल होता, हे सगळं करून आम्ही त्या ठिकाणी पोचलो. मंदिर खूप सुंदर आहे. तिथंही आम्हाला त्यांनी प्रसाद दिला, राहायची सोय आहे. तिथं पाण्याचं एक छोटंसं बारीकसं कुंड आहे. नर्मदेचं बॅक वॉटर तिथून अगदी जवळ आहे, म्हणजे तुम्ही चालत जाऊ शकता, इतक्या जवळ आहे. जेव्हा पूर्ण धरण भरतं तेव्हा या मंदिरापर्यंत जवळजवळ पाणी येतं. त्यामुळे इथून जो रस्ता आहे तो थोडासा परिक्रमावासियांना सुद्धा बदलायला लागतो. मग त्याच्यानंतर त्या गुगलच्या सिस्टीम मध्ये न जाता आम्ही तिथल्या लोकल लोकांना विचारलं की आम्ही आता पुढं कसं गेलेलं बरं. कारण तोपर्यंत आता ऍक्च्युली आम्ही निघालो होतो 8:30-9 वाजता, पण हे सगळं होईपर्यंत जवळजवळ 12 वाजले होते. आणि आमचा जो मुक्कामाचं ठिकाण जे होतंय हे महेश्वर होतं. तर ते म्हणले की महेश्वरला जायला तुम्हाला संध्याकाळ होईल. मग वाटेमध्ये जी काही मंदिरं होती नदीच्या किनारी ती काही आम्हाला करता आली नाहीत. तिथं आम्ही कावंथ नंतर अलिराजपूर, कुक्षी, मनावर, धर्मपुरी, धामनोद असं करत करत आम्ही महेश्वरला पोचलो. पण महेश्वरला न थांबता आम्ही मंडलेश्वरला गेलो. आम्ही असं ठरवलं की मंडलेश्वर करून परत यायचं आणि मग दुसऱ्या दिवशी जो आमचा आदल्या दिवशीचा रूट ठरलेला होता त्याचा आता म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये येईल. त्या व्हिडिओमध्ये म्हणजे त्या रूटनं जाण्यासाठी आम्हाला जे काही आम्हाला करायला लागेल व्यवस्था ती करता येईल. मग आम्ही तिथून पहिलं गेलो ते म्हणजे मंडलेश्वरला. मंडलेश्वर हे आणि महेश्वर हे अगदी जवळ आहे. मंडलेश्वरला दत्त महाराजांचं अतिशय मोठं मंदिर आहे. तिथं काशी विश्वनाथ मंदिर आहे. तिथं नर्मदा माता मंदिर आहे. नर्मदा माता मंदिर, नर्मदेची आम्ही आता फोटो पण तुम्हाला त्यात बघायला मिळेल. नर्मदा माता मंदिर आहे आणि राम मंदिर आहे जे गोंदवलेकर महाराजांनी बांधलेलं आहे. त्यामुळे त्यांचं मंदिर आणि गोंदवलेकर महाराजांचा फोटो असं सगळं तिथे आहे. हे सगळं आम्ही बघितलं. त्या घाटावर आम्ही बराच वेळ उभा होतो. म्हणजे तिथं काही कन्या आल्या, त्यांच्याशी चर्चा झाली. मग त्यांना आम्ही काही वही बी काय जे आमच्याकडे हातात होतं, कारण गाडी लांब होती, पण आमच्याकडे जे होतं ते आम्ही त्यांना दिलं आणि त्यांच्याबरोबर फोटो बिटो काढलेला आहे, तो तुम्हाला बघायला मिळेलच. आणि मग हे सगळं मंडलेश्वरचं बघून झाल्यानंतर मग आम्ही त्या जेलच्या तिथं जवळ आणखीन एक देऊळ आहे त्या देवळाला गेलो आणि त्या देऊळ बघितल्यानंतर तिथून आम्ही महेश्वरला परत आलो. महेश्वर हे एक अतिशय मोठं गाव आहे. याचं कारण महेश्वरला आपल्या ज्या अहिल्याबाई होळकर आहेत त्यांचा घाट आहे, त्यांचा राजवाडा आहे, त्यांनी बांधलेली मंदिरं आहेत. आम्ही तिथं पोचल्यानंतर संध्याकाळी काय केलं तर 2 गोष्टी आम्ही केल्या. पहिलं म्हणजे जवळचं जे मंदिर होतं ते बघितलं आणि घाटावर गेलो. घाटावर दीपदान केलं, आरती अटेंड केली आणि आम्ही परत आलो. आता हे परत आल्यानंतर आम्हाला ऍक्च्युली बघायला काय काय जायचं होतं, परंतु ते जे बघायला जायचं होतं ते आम्ही त्यावेळेला केलं नाही
आणि आम्ही सगळं जे गाव बघायचं होतं, त्यांची विविंग मिल्स बघायचे आहेत, म्हणजे साड्या बनवतात वगैरे, हे सगळं आदल्या दिवशी संध्याकाळी थोडंसं बघितलं, पण डिटेलिंग सगळं आम्ही नेक्स्ट डे बघितलं. तर त्याचा एक वेगळा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेलच. तर आता पुढचा जो दौरा आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करू. आत्ता इथंच थांबतो आणि ह्याच्यानंतर कदाचित तुम्हाला नर्मदा अष्टक किंवा नर्मदेची आरती बघायला मिळेल. धन्यवाद. ऐकायला मिळेल, सॉरी, बघायला नाही, ऐकायला मिळेल. धन्यवाद. थँक्यू. नर्मदेची आरती. ओम जय जगदानंदी मैया जय आनंद कंदी, ब्रह्मा हरिहर शंकर रेवा शिव हरि शंकर रुद्री पालंती. ओम जय जगदानंदी. देवी नारद शारद तुम वरदायक अभिनव पद चंडी. ओ मैया अभिनव पद चंडी. सुर नर मुनी जन सेवत, सुर नर मुनी जन ध्यावत, शारद पदवंती. ओम जय जगदानंदी. देवी धूम्रक वाहन राजत वीणा वादंती. ओ मैया वीणा वादंती. झुमकत 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 झननन 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 रमती राजंती. ओम जय जगदानंदी. देवी वाजत ताल मृदंगा सुरमंडल रमती. ओ मैया सुरमंडल रमती. तोडितान 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 तुररड 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 रमती सुरवंती. ओम जय जगदानंदी. देवी सकल भुवन पर आप विराजत निषदिन आनंदी. ओ मैया निषदिन आनंदी. गावत गंगा शंकर सेवत रेवा शंकर. जय.